हा आहे 30 लाखाचा सोफा. सोफा. दोन तर माहित आहेत मला, पालक पालक पनीर, पालक भजी. अजून काय असते गाईज तुम्ही नक्की सांगा आम्हाला. आलू पालक. अशा वातावरणात जेवायला कोणाला आवडते गाईज नक्की सांगा. हे बघा किती भारी आहे, घरात आपण कायम जेवतोय. शेळी आणि बायको खायला लागली की थांबत नसते. अरे तेव्हा टिफिन घेतलाय, बॉक्स भरून जेवण घेतलंय. जमीन असल्याला फायदा हेच असते बघा, आपण काही पण लावू शकतोय, भाजीपाला लावू शकतो आणि आपली ताजी ताजी भाजी आपण सगळ्यांना देऊ पण शकतो. कारण आता हे शेंगदाण आले की आपण करोडपती होणार आहे. मुंगफल्ली करोडपती होणार आहे, लय पीक निघणार आहे. नॅचरल किचन आहे, फुटणं दाखवतो, गेट बीट केले, कुत्री आत यावं नाही म्हणून, कळलं काय. सो चला काय, आता आम्ही चाललोय फार्म हाऊसला. हे अनन्यानं बघितलं नाही फार्म हाऊस, सगळेजण चालले इकडे. मम्मीने टिफिन वगैरे घेतलाय. टिफिन घेतलाय, बॉक्स भरून जेवण घेतलंय. हे आमटे गरम गरम आणि हे दही. चला तिथे जाऊन पार्टी करू. तरी बघा काहीच तर्री, मम्मीने तर्री भरून घेतल्या मस्तपैकी. पिकनिकला चाललोय आम्ही आता फार्म हाऊसला गाडीतून आपल्या. चला जाऊ. हे बघा असे हे लावा बघा. सगळे. हे लावायचं ग. पाऊस चांगला पडू दे, चिरचिर चालणार नाही एकसारखं. काय कंटिन्यू खाली हे बघा पूर्ण कलर एकत्रित आहे, किती भारी वाटतंय. किती मिक्स फोटोशूट कलर. मस्त होईल इथं. होय हो ना. सगळी कलर आहे. वाट बघायला बघा आलो काय आता आम्ही, आणि अनन्यानं बघितलं नव्हतं, आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं. कुत्री आपली इथंच असतात. है ना? चला यांना बिस्किट द्या, या तुम्हाला दाखवतो. कुठं होता त्या दिवशी? तिकडे बाहेर होतं. लॉक आहे, या हात या. धनन्या हे अनन्या कसं आहे बघा गाईज. ही वाघर आहे, वाघरमध्ये शिळी एक आलेली आहे आता सध्या. एक शिळी आली, एक बोका आहे. बोकड ग. बोकड. कुठं होता साप? बाहेर होता का ते बघा आत कसं आलं. थांब दाखवतो. ही एवढं इथे सगळ्या शेळ्या बाहेर. हा ग कसं आहे, ही मोकळं, ते उघडं केले की हा दिवसभर इथं निवांत. आत बाहेर कुठे पाऊस आले की आत जातात है ना. पाऊस आले की आत, पाऊस गेला की बाहेर. ए राईट, एकदम प्लेन झालो. वाव या प्लेन झाली की आता पपरी बसून एक ठोकायला आणले करून. कसं आहे हो इथं असं ते कडणी असं शेळ्या काय आम्ही हा कडणी असं हे करायचं चाऱ्याचं काय लाईनीनं असं कडण चाऱ्याच करायचं, चारा ठेवायचं, त्यात खात बसत निवांत. अरे का नाही. ही रूम झाले एक. ही रूम झाली इथं. ही रूम आहे. तिकड नाही ना लॉक. चिकन करावं गाईज. आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं, हिनं फक्त व्हिडिओतच बघितलं होतं. आज लाईव्ह बघितलं पहिला, त्यासाठी हिला म्हटलं आज सगळं आम्ही कामं थांबवले आणि आज दाखवायला आणलं. कसं आहे भारी की नाही. हे किचन बा आपलं, हे नॅचरल किचन आहे. फुटणं दाखवतो, गेट बीट केले, कुत्री आत यावं नाही म्हणून, कळलं काय. तिथं बसून करता येते का चूल आहे ना. चुलीवर तू करणार भाकरी मटन. हा प्लेन झाले एकदम. हा हा हे मला दे. बरं झालं की नाही. ते बांबू आणायची लांबडी अशी इथंपर्यंत 4 आणायची रे. वर खाली बांधायची. हाडी विडी तयारच करायचं चौकन त्याला. काय करायचं हा हा पिल्ल्यांचं ठेवायचं. म्हणजे इथं फक्त मुरुम टाकला होता, हे टाकलं होतं. चढ असेल ना लाय. मुरुम टाकला होता प्लेन, मुरुम बाहेर टाकला. मुरुम असा प्लेनच टाकलेला, पण नंतर ते ह्याला की आणून गेलं ना मग ते आपल्याला साफसफाई करावं लागते. तर आहे की नाही. साफसफाई मग आणि ती शेळ्यांसाठी चांगलं असेल, त्यांना नॅचरल लागते ना. हे सिमेंट बिमेंट माणसांनी बनवले माणसांसाठी ना. ते हे कसं ह्याच्यावर शेणानं जरा हळूहळू त्यांच्या लेंड्या पडवून नंतर शेणानं सारवून एकदम प्लेन होतं. करायचं बघताच की नाही. शेणानं सारवलं चांगलं असते. स्टार्टिंग असा असते त्यांचा भाग आहे की नाही. नंतर चांगलं होते आणि हे असं उघडं राहणार. उघडं राहिले की निवांत शेळ्या इथं खायचं आहे,
इथं बाहेर खायचं आहे इथनं बाहेर नाही जाऊ. असं झाडं आत करून जाळी मागं लावली का जाळी मागणं घेतल्या कसं म्हणजे का अडचणीत. नाही जाळी मागणं काय घेतल्या माहिती का झाडांना शेळ्या घासतात ना आणि मग शेळ्या खाणार नाहीत. ती खात नाही शेळ्या हे असं होय शेळ्यांना कसं घासायला लागते ना हे नाही खात ना कोणा कार्पस 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 कोणा कार्पस तुझं इथे यायचं पर्पस कोणा कार्पस व्यवस्थित जाऊ मला भीतीच वाटते जेव्हापासून ते साप बघितलं. ते साप काय कायम राहतात होय प्लेन आहे मला तर प्लेन ठेवायचं ग शेळ्यांना काय हे नाही ना. चारा शेळ्यांना काय दुकान असते रे शेळ्यांना काय दुकान असते ते प्राणीच आहेत ना ती पण हो शेळ्यांना चालतं रात्री इथं नाही ठेवायचं रात्री आत ग तरी आत पण जाऊ शकते साप असा मांजर बिंजर ठेवायचं का त्यासाठी चारा हा चारा शेळ्या चारा लावलं अरे इथं नाही लावलं तुम्ही आल्या ना शिवरी हा इथं शिवरी आली ना अशी चांगली इथल्या इथं शेळ्या अशा अशा दाखव कसं खाना शिवरी हाय का इथनं खाणार आता जमणार रात्री गाडं चांगलं केलं. दोन्ही बाजूला बघा गाईज आपली कुत्री इथंच असतात त्यांना दोघांना मस्त खाया प्यायची सोय फुल आहे काय टेन्शन नाही ह्या साईडनं आणि ह्या साईडनं चारा लावायचा आहे लावलं ह्या साईड लावलं मग ही लावायला पावता मम्मी ही शेंग आहेत शेंगदाणा भुईमुगाच्या शेंगा ना. हां आता ही शेंगदाण आली की आपण करोडपती होणार आहे मुंगफल्ली मुंगफल्ली करोडपती होणार आहे लई पीक निघणार आहे हा ना. Work in progress. आणखीन सगळे तिकडे वेलसाठी लावले साप कुठं होतं? हो इथं काय असा आला इथून इथं आधी जात होता पण तेव्हा हे त्यांनी बनलं होतं. होय बनलं होतं पण चिर होती ना ही खालनं पॅक केलं आता ये आत जाऊया ये तुला दाखवतो सापाची आई हे बघ हे रूम म्हणजे आता पाणी पाऊस जर राहिलं तरी टेन्शन नाही. काय टेन्शन नाही आणि काय करायचं जाळी लावली वैगंड जायला लावले आणि काय करायचं माहिती का इथं इथं पलंग ते बेड आणून टाकायचं टोकला असा मग निवांत त्याच्यावर बसता येते सामान हे प्लेन इथं मी शेणानं सारवायचं आहे स्वयंपाक कुठं करायचा. ये दाख स्वयंपाकसाठी स्पेशल आहे आप तो देख तू आजा ये तो शुरुआत है आगे आगे देख इधर होता है क्या चल आज चल बघ हे न बघितली नव्हती ना त्यामुळे हिला सगळं दाखवायला जाऊ दे आत हे हे असं उघडच ठेवायचं काय कसलाही गाण्याची इथं चूल होणार इथं अशी इकडं तोंड करून इथं बसायचं बसून मस्त की लॉनकडे बघत बघत ठेवायचं इथं लॉनवर बसायचं आपण सगळेजण पावसाळ्यात तेवढं काय नाही काय टेन्शन पावसाळ्यात ही लावणार आहे की याला पावसाळ्यासाठी ही लावणार की आम्ही काय नाही पाऊस पुढे पडणार ते ही ग्रीनर लावायची का पॅक होते हे बाबा या मम्मीने कुठे ठेवली किटली होती आडवाशीने हुक केल्या एक्स्ट्रा हुक केली गाई अशी का कारण की काय ना काय सामान लावायसाठी इथं लावले सगळीकडे हुक लावून घेतली याला गेलं 2-3 लाख केलं है ना 2 लाख रुपये गेला असेल अजून शेळ्यांचा खर्च वेगळा आहे शेळ्यांना 1 लाख एक शेळी असेल 20 रुपये ना 15-20 क्वालिटी जातीवर असतात ग आफ्रिकन आहे परत अमेरिकन ते उस्मानाबादी होते काय ते आता गेले ना मोठंवालं बोकड होतं ते आपल्या इथे दिसतात ना उस्मानाबादी घेतली काय गिड्डी ती गिड्डी पण आणायची अरे ही बघ की तर काही आज बुकेच झाला की पण त्यामुळे तोडायची ना बाई ही अरे देवा इकडं बुके झालंय पाऊस पडलाय ना आता त्या पावसामुळं हे बघा इथं बुके झालाय हे फुलात झाड आहे हे फुलात झाड आहे पूर्ण गुलाबाला भरले 70,000 काय आईने बघितलं असतं तर खुश झाले असते आई 70,000 पालकचे रुपये होय की नाही हे बघ भेंडी लावल्या खाली येऊ दे बाबा अरे की नाही
बघून आहे ना कुठं इथं जे आज किचन मध्ये जेवणार आहे आम्ही आज कोथिंबीर बघा किती भारी आले पालक ही पालक भरले की सगळं चला आता त्या जायचं मागच्या बाजूला पालक कुठल्या का लंडन मधून आलेले हा पाटलाच ये मुंगफली ये मुंगफली हे बघा गाईस पालक गाईस पालक बघा किती आहे पालक आम्ही सगळ्यांना तोडून तोडून देतोय पप्पा ही पालक तुम्ही विकायला जावा आता ताजं काय पडते रे ही बाजरी विकायला जाऊ का? बाजरी कुठं आहे अजून ही बाजरी आता लावूया की आपण विकायसाठी पण लावतो आम्ही काही चला हो का तुम्ही लास्ट टाइमला बघितलेलं आम्ही जेव्हा पत्रा शेड बांधताना येत होतो तेव्हा हे एकदम बारकी बारकी होती आता भरले पूर्ण चल अगं साप आहे खाली पायात पोरे हे पालक बघू ना चांगला आहे ना अरे वा हा ही मटके बारीक मध्ये पोरी कसली भारी आले लाईन चांगली आली की वाटते का हाताने लावलेली आहे नाही मशीन लावलं वाटतं चल आपण लावलेलं आलं ना वाटतं एवढं हे चवळी आल्या काय गाईच बघा चवळी पण लावल्या मटकी लावल्या तिकडे मक्का आहे बाजरी आहे ते कुठे आहे त्याचं पीठ करायचं मग आपण पण वा गाईच जमीन असल्याला फायदा हेच असते बघा आपण काही पण लावू शकतोय भाजीपाला लावू शकतो आणि आपली ताजी ताजी भाजी आपण सगळ्यांना देऊ पण शकतो कारण का आपण औषध मारत नाही जास्त ऑर्गॅनिक असते ना सगळं सगळं ऑर्गॅनिक आहे आपलं लावलं असतं आलं अरे ते असं काढलं मोठं होतं बघ, असं लय मोठा आहे का ते काय हात का लांबनच लावायला ये अरे हे आपण लावलेलं आलं ना वाटतं बी एवढी इथं किती भरले आपण मक्का ना हा हे काय बारीक बारीक आलं ते नंतर मक्काला आपण लावलेलंच आलं नाही तरी भरून लावलेलं आहे. एवढं ना आलं अहो ही नंतर लावलेलंच आहे पट्टा तिकडं मम्मी सगळं धुवायला लागल्या कारण की कुत्रे वगैरे बसलेले असतात ना त्यामुळे कट्टा वॉश केला की मग आम्ही जाऊन बसतो तिथं निवांत आणि तिकडे पिंक मध्ये लाल पिंक पिंक इथे कसं आहे आता पाणी मिळाले ना ह्याला त्यामुळे फुले आल्यात सगळीकडे घेतलं होय आल्या आल्या नवीन स्टार्टिंगला आणि इकडे बघा चल वेल ही बघा मक्का कसा आला हे वेलसाठी आपण केलं एवढं कारण की ह्याच्यावर मग भोपळा वगैरे सगळं लागलं की तोडता येते आहे की नाही बरं की नाही आता मक्का कधी लागेल बघायचं आहे मला मक्का मक्का हो हे खातात काय होय मक्का खात्यात मुळा मुळा सगळं लावायचं गाजर आता नाही ना ते असं बघा गाईच आता तुम्ही बघितला सगळं हे असं सगळं आपण लावलेलं आहे आता सध्या आता शेळ्या तर अजून काय आणल्या नाहीत थोडं जर असं वाढायसाठी हिरवं झाले पण अजून ती एका दिवसात नाही शेळीच्या शेळी आणि बायको खायला लागली की थांबत नसते अरे तेव्हा हे बघा समोर उदाहरण आहे तर आता आम्ही आले गाई सगळेजण इथे जेवायला हे बघा मस्तपैकी इथं मम्मी वाढून द्यायला लागले जेवण आता कट्टा आमचा मिस होणार कारण की ही एरिया खास जेवणासाठी तरी स्पेशल बनवलं आहे आम्ही जेवण बनवायसाठी आणि बसून जेवण्यासाठी आणि एवढा मोठा स्पेस आहे बघा किती लोक जण बसतात बघा इथं किती जास्त लोक बसतात पहिला इथं कमी होतं बॉटलपर्यंत होतं हां ते आहे दीदी आहे आनंद इथं मटक्यातलं पाणी भरायला इकडनं अशी आता जेव्हा आम्ही बनवेल ना तुम्हाला लय भारी वाटणार आहे बघायला इथं आम्ही असं किचन बनवणार आहे बसून स्वयंपाक करता येते बसून जेवता येते आणि सगळं शेणानं सारवलेलं आहे हे आता मुरुम आहे हे सगळं इथं शेणानं सारवलेलं होणार आहे तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये आज ताजा ताजा खरडा आहे बघा खरडा करून आणलाय आंबट चुक्याची भाजी हे बघा आणि दही हे बघा इथं याची दहीसाठी ठेवली आहे वाटी हे खरडा जो ताजा आज केलाय हे आमटी आंबट चुक्याची भाजी
दही साखर आहे, खरडा, आमटी, चपाती. अजय ताटातली. होय भात पण आलाय. अरे वा. त्यासाठी द्यायला लागले हा तिकडे. अशा वातावरणात जेवायला कोणाला आवडते गाईज नक्की सांगा. हे बघा किती भारी आहे. घरात आपण कायम जेवतोय, आणि पंख्यात जरवत नाही. पंख्यात जरवत नाही, मागं वारच वारं. पंखा लावा आणि बिजलीची काळजी करत बसा. बिल वाढतंय. त्यापेक्षा निसर्गाचं वारं घ्या. हा आहे 30 लाखाचा सोफा. सोजा बेटी गबर आहे का गाईज. पालक बघा किती आहे. आणि ह्या पालकमध्ये बघा आम्ही बसून तोडावले, कारण की सगळ्यांना द्यायचं आहे आम्हाला पालक आपल्या शेतातली. शेतात आल्या भरपूर आपलं द्यायची आपल्या नेबर्स सगळ्यांना. सो हा बॉक्स ठेवूया. हा 6 वाजताच निघायचं, 10 पर्यंत घरी येते. पालक तोडून अगं 10 वाजत नाही त्या येड्या. 10 गेले की नाही 8 पर्यंत येत्या ताजी आणि अशी पानं मोलभावच करणार नाहीच की. लगेच घेते. आणि पानं अशी तोडून नेलं त्यांना काय झालं का निवडं काय घ्या लगेच जावा आणि लगेच कुकर लावा. नाही हे घ्या असं म्हणायचं. घ्या आणि कुकर लावा. भाजी पण करून द्या. निवडायची भानगड नाही. ताजी भाजी घ्या. ताजी किती पाहिजे पालक किती आहे बघा. फुल पालक आहे इथं. काढेल तेवढं कमी आहे. बिया पडल्या ना गेल्यावर आपण मी अशीच गहू पेरल्या हम्म. पालकचं असं टाकले दाणं तिकडे टाकले ते आणि तिकडं पाणी लय झालं. ते पाणी इकडे आलं तर ते पाण्यात वर तरंगत आली. एकदम हलके असतात ना पालकची बिया. आणि ते तोर गेले आणि ही बघते होतं भरपूर. हे पान बघा कुठे खिडकं दिसते की तुम्हाला बघा. गेल्या ह्याला किती बॉक्स भरून आणला आपण बघा का पालक पनीर केलं. असं एवढे भारी पालक आहे आणि विदाऊट औषधाचे गाईज. औषध अजिबात मारलं नाही. मग माझा विचार सुरू आहे की तुम्ही आता मलाही बघायला सुरू करा. माझ्यासाठी पण माझ्यासाठी पण पुरगी बघायला सुरू करा. बस इथून कट डायरेक्ट तुम्ही तिकडेच भाजी तोडूया आपण जरा पुढची. इथले कसं कानात भुंगा वळवळा भोंगा भुनभुनायला. तर आता पालक काढायचं काम सुरू आहे. ही पालक इथं 10 एकरामध्ये पालक लावले. आज आम्ही काय करणार आहे घरी घेऊन जाणार पालक आणि आमचे जे शेजारी आहेत सगळ्यांना देणार. इकडे पालक दाखव तुम्हाला किती घेतला. बॉक्स भरून पालक काढल्या. हे बॉक्स भरून आहे. तिथं मम्मी अजून पिशवी भरल्या. म्हणजे सगळ्यांना एवढी तर आली पाहिजे, कारण कसं आहे भाजी केल्यानंतर एवढी होते ना त्यामुळे जास्त काढायला आले. इथला एवढा भाग पूर्ण पालक होता. असा एवढा पूर्ण भाग काहीच काढलाय पालक द्यायसाठी. मम्मीने हातगा लावलेला किती भारी आला तुम्हाला दाखवतो. हे बघा हातग्याची झाडं हे आपण शेळ्यांसाठी लावले खास. याला काटा असतात का बारीक. बघा हातग्याची रोपं आल्यात चांगली लावल्यात. होय काय हे हातग्याची रोपं 60 रुपये पाव जातात. तुला बसवणार आहे विकायला फुलं काय. हा तुला हिला बसवणार आहे फुल लागलं विकायला. हातग्याची पाव आपल्या हातग्याची पाव नाही हातग्याची फुलं 60 रुपये पाव. हां तुला विकायची आहेत. आता हे ह्यांची बारी आता खायची. सकाळी दिलं आता ह्यांना बिस्किट चारायची झोपल्यात. जाळी दिसत नाही ना. हे बघा ते झाडं पलीकडे केली असेल तर कसं वाटलं असं आहे ना. चांगलं वाटलं नसतं. आज आम्ही सकाळी आलो का होतो तर अनन्याला ते दाखवायला आलतो. ही शेड ही लई दिवस झाले म्हणत होती की मला पण घेऊन चला फार्म हाऊसला. आता काम पण कम्प्लीट झालं होतं आणि आज वेळ पण होता. सो आज हिला घेऊन आलो आम्ही फार्म हाऊसला. सगळं बघितली भारी वाटलं. मस्त वाटलं ना शेड वगैरे. आता लवकरच आपलं शेळ्या वगैरे आले की मग काम चालू होईल. तेच तर आता आम्ही घरी जाणार आहे आणि आम्ही पालक एवढी काढल्या. तर आम्हाला सांगा नक्की कमेंटमध्ये की पालकचं काय काय बनते. पालक पनीर बनते, पालक पराठा, पालक ज्यूस आहे. पालकचा ज्यूस असते काय पालक काय काय. हा 2 तर माहिती आहेत मला. पालक पनीर, पालक भजी. अजून काय असते गाईज तुम्ही नक्की सांगा आम्हाला. आलू पालक मुगाची डाळ आणि पालक त्यात मिक्स करायचं डाळ भाजी. आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. लव्ह यू गाईज बाय.